नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकाच विषयाची सर्वात जास्त चर्चा रंगली आहे, ती म्हणजे राज्यातील तब्बल 138 महामंडळाच्या अध्यक्ष आणि संचालक पदाच्या वाटपाची। विधानसभा निवडणुकीनंतर आता पक्षासाठी राबणाऱ्या, रात्रंदिवस संघर्ष करणाऱ्या, पक्षाशी एकनिष्ठ राहणाऱ्या आणि कठीण परिस्थितीतही मतदारसंघात विजयाचा गुलाल उधळणाऱ्या बड्या नेत्यांचे पुनर्वसन करण्यासाठी सरकारकडून या महामंडळाच्या चाव्या दिल्या जात आहेत। या 138 महामंडळाच्या शर्यतीत अनेक नावे आघाडीवर असली तरी संतोष बांगर, बच्चू कडू, सुहास बाबर आणि गोपीचंद पडळकर या 4 बड्या नेत्यांना 100% कॅबिनेट दर्जाची मानाची महामंडळे मिळणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। आजच्या विशेष व्हिडिओमध्ये आपण या 4ही नेत्यांचे संपूर्ण राजकीय गणित, त्यांची पक्षातील ताकद आणि त्यांना मिळणाऱ्या संभाव्य महामंडळाबद्दल सविस्तर विश्लेषण पाहणार आहोत। अनेकदा सामान्य नागरिकांना प्रश्न पडतो की महामंडळाचे अध्यक्षपद म्हणजे नेमकं काय असतं आणि यासाठी राजकीय नेत्यामध्ये एवढी चुरस का असते। मित्रांनो, राजकीय वर्तुळात महामंडळाचे अध्यक्षपद म्हणजे थेट मिनी मंत्रीपद मानले जाते। एखाद्या महत्त्वाच्या महामंडळाच्या अध्यक्षाला राज्यमंत्र्याच्या किंवा थेट कॅबिनेट मंत्र्याच्या दर्जा आणि विशेष अधिकार असतात। व्हीआयपी गाड्यांचा ताफा आणि लाल किंवा निळा दिवा वापरण्याचा अधिकार, 24 तास शासकीय अंगरक्षक आणि पोलिसांची कडक सुरक्षा, राज्याची राजधानी मुंबईत शासकीय बंगला किंवा भव्य निवासस्थान आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हजारो कोटी रुपयांचे बजेट आणि धोरणात्मक निर्णय घेण्याचे थेट अधिकार। राजकीय कार्यकर्त्यांसाठी आणि नेत्यांसाठी महामंडळ म्हणजे जनतेची, शेतकरी, कष्टकऱ्यांची आणि आपल्या समाजाची कामं करण्याची सर्वात मोठं केंद्र असतं। त्यामुळे महामंडळाच्या वाटपाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले असतं। तर मंडळी, या यादीतील पहिलं नाव आहे आमदार संतोष बांगर। हिंगोली जिल्ह्यात शिवसेनेचा बुलंद आवाज मानले जाणारे संतोष बांगर हे आपल्या आक्रमक आणि धडाडीच्या कार्यशैलीसाठी संपूर्ण महाराष्ट्रात परिचयाचे आहेत। जेव्हा शिवसेनेत मोठे राजकीय नाट्य घडले तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी सुरुवातीपासून खंबीरपणे उभे राहणाऱ्या नेत्यामध्ये संतोष बांगर यांचं नाव आघाडीवर होतं। पक्षाशी असलेली त्यांची एकनिष्ठा आणि हिंगोली व मराठवाड्यात त्यांनी निर्माण केलेला जनाधार यामुळे ते नेहमीच चर्चेत राहतात। मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना मंत्रिपद मिळेल अशी त्यांच्या समर्थकांना आणि राजकीय वर्तुळात मोठी आशा होती। मात्र प्रादेशिक आणि राजकीय समीकरणामुळे मंत्रिपदाची संधी हुकली असली तरी पक्षाध्यक्ष एकनाथ शिंदे यांच्याकडून बांगर यांचे पुनर्वसन 100% केले जाणार आहे। संतोष बांगर यांच्या आक्रमक नेतृत्वाला आणि तळागाळातील पकडेला साजेसे सिडको, म्हाडा किंवा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यासारखे अतिशय महत्त्वाचे अब्जावधी रुपयाचे बजेट असलेले महामंडळ मिळण्याची दाट शक्यता आहे। या महामंडळाच्या माध्यमातून मराठवाड्यातील विकास कामांना गती देण्यासोबतच संतोष बांगर यांना कॅबिनेट दर्जा देऊन पक्षातील त्यांचे स्थान अधिक मजबूत केले जाईल। त्यानंतर दुसरं नाव आहे बच्चू कडू, शेतकऱ्यांचा लढाऊ नेता आता विधान परिषदेत। या यादीतील दुसरं अत्यंत वजनदार नाव म्हणजे आमदार बच्चू कडू। गेल्या 2-3 दशकापासून प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून शेतकरी, अपंग, कष्टकरी आणि शोषितांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करणारे बच्चू कडू हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक अत्यंत आगळेवेगळे रसायन आहेत। मंत्रालयावर धडक मारणे असो की प्रशासनाला वठणीवर आणणे, बच्चू कडू यांच्या आक्रमक बाणा संपूर्ण राज्याने पाहिला आहे। काही महिन्यापूर्वीच बच्चू कडू यांनी एक मोठा राजकीय निर्णय घेत आपला प्रहार जनशक्ती पक्ष शिवसेनेत विलीन केला। सध्या ते शिवसेना पक्षाकडून विधान परिषदेचे आमदार म्हणून कार्यरत आहेत। अमरावती आणि संपूर्ण विदर्भात त्यांची मजबूत राजकीय पकड आहे। शिवसेनेत विलीन झाल्यानंतर महायुती सरकारमधील एक अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे। बच्चू कडू यांच्या जनकल्याणाचा आणि सामाजिक कार्याचा अनुभव लक्षात घेता त्यांना दिव्यांग कल्याण आयुक्त महामंडळ किंवा महाराष्ट्र राज्य कृषी उद्योग विकास महामंडळ किंवा वकार महामंडळ यासारख्या थेट शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेशी संबंधित असलेल्या महामंडळाची धुरा दिली जाऊ शकते। बच्चू कडू यांच्यासारख्या लढाऊ नेत्याला कॅबिनेट दर्जाचे महामंडळ देऊन महायुती सरकार विदर्भातील आपली राजकीय गणित अधिक भक्कम करण्याच्या तयारीत आहे। त्यानंतर तिसरे नाव आहे सांगली जिल्ह्यातील खानापूर, आटपाडी, विटा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार सुहास बाबर। स्वर्गवासी आमदार अनिलराव बाबर यांच्या राजकीय आणि सामाजिक वारसा अत्यंत समर्थपणे पुढे नेणारे सुहास बाबर हे पश्चिम महाराष्ट्रातील शिवसेनेचा एक तरुण, अभ्यासू आणि संयमी चेहरा म्हणून ओळखले जातात। वडिलांच्या पश्चात मतदारसंघातील जनतेचा विश्वास टिकवून ठेवणे आणि पक्ष संघटना आणि मजबूत करण्याचे कठीण काम सुहास बाबर यांनी अत्यंत कौशल्याने करून दाखवले होते। स्थानिक पातळीवर पाण्याचे प्रश्न असोत, रस्ते व पायाभूत सुविधांचे विकास असो किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न असो, सुहास बाबर यांनी प्रशासनावर पकड मिळवत मतदारसंघात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे। सांगली आणि पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय समतोल साधण्यासाठी तसेच शिवसेनेच्या यंग ब्रिगेडला बळ देण्यासाठी सुहास बाबर यांना 100% महत्त्वाच्या महामंडळाची
जबाबदारी दिली जाणार आहे। त्यांच्या अभ्यासू वृत्तीचा विचार करता महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, जलसंपदा सिंचन विकास महामंडळ किंवा MIDC संबंधित उपमहामंडळ विकास बाबर यांच्याकडे सोपवली जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे। यामुळे सांगली जिल्ह्यातील विकास कामांना मोठा निधी तर मिळेलच, याशिवाय शिवसेनेचा पश्चिम महाराष्ट्रातील जनाधार अधिक विस्तारास मदत होईल। त्यानंतर पुढचं नाव आहे गोपीचंद पळकर। जतमधील ऐतिहासिक विजय, बहुजनाचा बुलंद आवाज आणि महामंडळाचे सर्वात मोठं गणित। आणि आता या संपूर्ण शर्यतीतील सर्वात मोठे, सर्वात वजनदार आणि ज्या नावाची चर्चा सध्या संपूर्ण महाराष्ट्रात गल्लीपासून दिल्लीपर्यंत सुरू आहे ते नाव म्हणजे भारतीय जनता पक्षाचे धडाडीचे आक्रमक आणि बहुजन समाजाचा बुलंद आवाज असणारे आमदार गोपीचंद पळकर। गोपीचंद पळकर यांच्या नावाची एवढी मोठी चर्चा असण्यामागे कारण हे तसंच ऐतिहासिक आणि ठोस आहे। नुकत्याच झालेल्या स्थानिक निवडणुकीमध्ये विशेषतः सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात पळकरांनी आपली जबरदस्त राजकीय ताकद आणि रणनीती सिद्ध करून दाखवली आहे। विरोधकांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या जत तालुक्यातील 9 पैकी तब्बल 8 जागावर पळकरांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने वन साइड म्हणजेच एक हाती दणदणीत विजय मिळवला आहे आणि विरोधकांचा पूर्णपणे सफाई केला आहे। जेव्हा एखादा नेता तळागाळात जाऊन पक्ष संघटन मजबूत करतो, विरोधकांच्या गडात शिरून पक्षाचा झेंडा फडकावतो आणि कठीण परिस्थितीतही अशा ऐतिहासिक विजय मिळवून देतो, तेव्हा पक्षश्रेष्ठीकडून त्याला मोठे बक्षीस मिळणे साहजिकच असते। जत आणि सांगलीमधील या अभूतपूर्व विजयामुळे भाजप वरिष्ठ नेत्यांच्या आणि केंद्रीय नेतृत्वाच्या नजरेत पळकरांचे स्थान प्रचंड भक्कम झाले आहे। त्यामुळेच आता या कामगिरीचे ग्रँड गिफ्ट म्हणून पळकरांना राज्यातील सर्वात वजनदार आणि कॅबिनेट दर्जाचे महामंडळ मिळणे जवळपास निश्चित मानले जात आहे। राजकीय सूत्रांच्या अत्यंत विश्वासू माहितीनुसार गोपीचंद पळकर यांच्यासाठी 2 अतिशय मोठे आणि वजनदार महामंडळाची चर्चा अंतिम टप्प्यात आहे। पहिलं म्हणजे MIDC महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ। जर भाजप श्रेष्ठींनी गोपीचंद पळकर यांच्या हाती MIDC ची कमान दिली तर हा महाराष्ट्राच्या राजकारणातील भाजपचा एक खूप मोठा मास्टरस्ट्रोक ठरेल। MIDC हे राज्यातील सर्वात शक्तिशाली, प्रभावशाली आणि हजारो कोटी रुपयांचे बजेट असलेले महामंडळ आहे। संपूर्ण महाराष्ट्रातील औद्योगिक विकास, नवीन देशी विदेशी उद्योगांनी औद्योगिक भूखंड वाटप आणि तरुणांच्या रोजगारांचे अधिकारी या महामंडळाकडे असतात। पळकरांसारख्या आक्रमक अभ्यासक आणि धोरणी नेत्यांच्या हाती MIDC असल्यास ते राज्यातील तरुणांच्या रोजगारांसाठी आणि ग्रामीण भागातील उद्योग पोहोचवण्यासाठी क्रांतिकारी काम करू शकतात। त्यानंतर दुसरं महामंडळ म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेळी मेंढी विकास महामंडळ, मागास बहुजन कल्याण महामंडळ। दुसरीकडे धनगर समाज, शेतकरी, कष्टकरी आणि संपूर्ण ग्रामीण भागातील बहुजन तरुणांशी पळकरांची नाळ थेट जोडलेली आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेळी मेंढी विकास महामंडळाचे पुनर्जीवन करून जर या महामंडळाचे अध्यक्षपद पळकरांना दिले तर ते राज्यातील लाखो शेळी मेंढी पालक, पशुपालक आणि बहुजन समाजातील तरुणांना थेट आर्थिक पाठबळ देऊ शकतात। या महामंडळाच्या माध्यमातून कोट्यावधींचा योजना थेट तळागाळातील घटकांपर्यंत पोहोचवून बहुजन समाजाचा आर्थिक आणि सामाजिक कायापालट करण्याचा ध्यास पळकर पूर्ण करू शकतात। जतमधील ऐतिहासिक विजय, बहुजन समाजातील तुफान पकड आणि भाजप संघटनेसाठी अहोरात्र केलेलं काम या सगळ्यांच्या जोरावर पळकर यांना 138 महामंडळापैकी सर्वात शक्तिशाली मानाचे आणि कॅबिनेट दर्जाचे पद मिळणे 100% निश्चित मानले जात आहे। संतोष बांगर, बच्चू कडू, सुहास बाबर आणि गोपीचंद पळकर या चारही नेत्यांनी आपापल्या क्षेत्रात, मतदारसंघात आणि पक्षात दाखवलेली ताकद पाहता या चौघांना आगामी महामंडळ वाटपात कॅबिनेट दर्जाची मोठी आणि वजनदार खाती मिळणे 100% निश्चित मानले जात आहे। मित्रांनो, तुमच्या मते या 4 बड्या नेत्यापैकी कोणाला कोणतं महामंडळ मिळायला हवं? गोपीचंद पळकर यांच्या आक्रमक नेतृत्वाला अब्जावधींचे बजेट असणारे MIDC मिळायला हवं की ग्रामीण भागाशी जोडलेले अहिल्यादेवी होळकर विकास महामंडळ? तुमचे मोलाचे मत कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या सर्व मित्रांसोबत शेअर करा आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील अशाच ताज्या आणि अचूक विश्लेषक अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।